72 वर्षांनंतर श्रावण महिन्यात दुर्मिळ योग, या 6 राशींचे नशीब चमकणार. येणार बक्कळ पैसा. शास्त्रांमध्ये भोलेनाथाच्या पूजेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. यावर्षी श्रावण 25 जुलैपासून सुरू होत आहे. हा महिना पूर्णपणे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे. या महिन्यात भगवान शिव आणि देवी माता पार्वती यांची विशेष पूजा केली जाते. यासह श्रावण सोमवारीही उपवास ठेवला जातो. हे व्रत पाळल्याने महादेव प्रसन्न होतात. ते भक्तावर आपले आशीर्वाद वर्षाव करतात. वैदिक कॅलेंडरनुसार वार्षिक सावन महिना 25 जुलैपासून सुरू होईल. भगवान शिव यांना समर्पित महिन्यात ग्रहासाठी एक अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण होईल. खरं तर श्रावण महिन्यात 4 ग्रह एकाच वेळी वक्री होतील, म्हणजेच 4 ग्रह उलट दिशेने जातील. ज्योतिषी म्हणतात की ही युती सुमारे 72 वर्षांनी झाली. 13 जुलै रोजी न्यायदेवता शनी वक्री होईल. त्यानंतर 18 जुलै रोजी बुध वक्री सुरू होईल. त्यावेळी राहू, केतू प्रथम वक्री होतील. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार श्रावणात 4 ग्रहांचे वक्री होते, ज्यामुळे 3 राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतात. याबद्दल माहिती आहे त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमचं सहकार्य हे मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते, त्यामुळे तुम्ही मला जास्तीत सहकार्य करा. आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. वृषभ रास. उत्पन्न वाढल्याने बँक बॅलन्स चांगला राहील. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. खर्च कमी होतील आणि पैशांची बचत होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. पती पत्नीमध्ये सुरू असलेले वाद संपतील. समाजात तुमचा आदरही वाढेल. तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धन बचत करा. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकतात. तथापि या वेळात तुम्हा दोघांच्या मध्ये थोडे फार वाद होऊ शकतात. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. व्यवसायात नफा. या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल. या वर्षी तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा उत्तम राहील. या कारणाने तुम्हाला ताजे वाटेल. ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही आपल्या आनंदी राहून दुसऱ्यांसोबत आनंदाने हसताना दिसाल. या सप्ताहात तुम्हाला खास करून प्रत्येक प्रकारच्या दीर्घावधी मध्ये गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे. यासाठी सर्वात उत्तम विकल्प हा राहणार आहे की तुम्ही आपल्या मित्रांसोबत बाहेर जाऊन काही आनंदाचे क्षण घालवाल, कारण यामुळे तुम्हाला आराम सोबतच आपल्या विचारांच्या क्षमतेचाही विकास करण्याची संधी मिळू शकेल. या सप्ताहात कुटुंबातील कोणी सदस्यांच्या समोर तुमच्या काही राजची माहिती उघडू शकते. यामुळे तुम्हाला खूप अपमानित वाटेल. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेचेही नुकसान होईल. या सप्ताहात तुम्ही सर्व कार्याला सोडून त्या कामांना करण्याची इच्छा ठेवाल जे तुम्ही लहानपणापासून करण्याची इच्छा ठेवतात आणि तुम्हाला ते आवडते. हे काम तुमची गुप्त कला जसे
नृत्य, गायन, चित्रकला इत्यादी संबंधित ही असू शकतात. तथापि, यामुळे तुम्हाला आपल्या करिअर आणि त्याच्या ध्येयाकडेही लक्ष ठेवण्याची आवश्यकता असेल. आपल्या राशीतील ते विद्यार्थी, जे कुठल्या स्पर्धा परीक्षेत सम्मिलित आहेत आणि त्यांच्यात यश मिळवण्याची इच्छा ठेवतात, तर त्यांना यावेळी आपले साहस आणि आत्मविश्वासाच्या बळावर भरपूर यश मिळू शकेल. परंतु, हे निश्चित मानून घ्या की, तुम्हाला यासाठी आपल्या गुरुजन आणि विशेष शिक्षकांना आनंदी करून तसेच त्यांच्या सोबत आपले संबंध उत्तम करण्यासाठी विशेष आवश्यकता असेल. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ ललिता सहस्त्रनामाचा पाठ करा. भाग्यांक 3. भाग्य रंग: केशरी आणि पिवळा. उपाय: 1 नारळ आणि 7 बदाम कुठल्याही धर्म स्थळी द्या, त्याने लव्ह लाईफ मऊ चालते. मीन रास: पैशांशी संबंधित चालू असलेल्या समस्या दूर होणार आहेत. तुम्हाला कर्ज म्हणून दिलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तुम्ही नवीन वाहन, घर, कार किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता आणि ती घरी आणू शकता. आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीचा संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. जीवनात सर्व गोष्टी तेव्हाच चांगल्या राहतात जेव्हा तुमचा व्यवहार सरळ राहतो. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन होईल आणि ही ती वेळ असेल जेव्हा तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा मजबूत राहील आणि तुम्ही विभिन्न प्रकारच्या आपल्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळवू शकतात. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. या सप्ताहात तुमच्या स्वभावात अस्थिरता पाहिली जाईल. अशात तुम्हाला त्यावर नियंत्रण ठेवून आपल्या स्वभावात सुधार आणण्याची आवश्यकता असेल. खासकरून आपल्या जीवनसाथी किंवा प्रेमीच्या समक्ष तुम्हाला काहीही बोलण्याच्या आधी आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक करावा लागेल अथवा याचे नकारात्मक परिणाम घरातील शांतीला प्रभावित करू शकते. या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला काही असे काम मिळू शकते जसे तुम्ही नेहमी करण्याची इच्छा ठेवत होते, परंतु घाई गर्दीत आणि जोश मध्ये येऊन तुम्ही होश विसरू नका आणि विनाकाही निष्काळजीपणामुळे त्या कार्याला वेळेच्या आधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच तुम्ही आपली पदोन्नती सुनिश्चित करू शकाल. या आठवड्यात कुटुंबातील अतिथींचे अचानक आगमन हे विद्यार्थ्यांचे शिक्षणात अडचणी निर्माण करण्याचे मुख्य कारण असू शकते. यावेळी ते शिक्षणाकडे लक्ष न देता बहुतेक वेळ अतिथींसह घालवताना दिसतील, ज्यामुळे ते गृहपाठ करणे देखील विसरू शकतात. म्हणून पाहुण्यांबरोबर वेळ घालवताना तुमच्या शिक्षणाला देखील थोडा वेळ द्या. उपाय: नियमित लिंगाष्टकमचा पाठ करा. भाग्यांक 7. भाग्य रंग: बदामी आणि पांढरा. उपाय: संतांची मदत करणे आणि त्यांची सेवा करणे तुमच्या जीवनासाठी लाभदायक असेल.
कर्क रास. कर्क राशीसाठी लग्नाकरिता शुभ काळ येणार आहे. घरातील कोणत्याही सदस्याचे लग्न निश्चित होऊ शकते. हे एक चांगले संबंध आहे. व्यवसायात आर्थिक लाभाचे संकेत आहेत. अचानक मोठे पैसे मिळण्याची शक्यता आहे. शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. यात्रेमध्ये कोणी अनोळखी व्यक्ती सोबत भेट तुम्हाला चांगले अनुभव देऊ शकते. राशीतील ती म्हातारी व्यक्ती जे मागील वेळात गुडघेदुखीच्या समस्या किंवा कंबरदुखीने चिंतित होत्या त्यांना या सप्ताहात योग्य खानपानच्या स्वरूपात आरोग्याची प्राप्ती होण्याचे योग बनतील. अशात उत्तम खानपान करून नियमित योगाभ्यास करा. या आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी आर्थिक मुद्द्यांकरिता चांगली असू शकते, परंतु आठवड्याच्या शेवटी काही कारणास्तव आपले पैसे खर्च होऊ शकतात, जे तुम्हाला त्रास देईल. अशा परिस्थितीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य रणनीतीनुसार आपले पैसे खर्च करा. घरात काही बदलामुळे आत्मीय जणांसोबत तुमचा या सप्ताहात वाद होऊ शकतो. यामुळे तुमच्या सन्मानात कमी होईल. सोबतच कुटुंबात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही या सप्ताहात आपल्यावर एकापेक्षा अधिक कार्याची जबाबदारी घेऊ शकतात. या कारणाने तुमच्यावर कामाचा बोजा वाढू शकतो. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वृद्धी होईल. सोबतच तुम्ही एकाही कार्याला वेळेवर पूर्ण करण्यास असमर्थ असाल. यावेळी त्या विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीवर लक्ष देण्याची अधिक आवश्यकता असेल जे जीवनात आपल्या धैर्याला घेऊन पूर्णतः अस्वस्थ आहे, कारण तुम्हाला या काळात सर्वात अधिक संघर्ष स्वतःवर आपल्या अहंकाराला हावी होऊ देऊ नका. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कक्षेत उत्तम करून आपल्या अभिभाविकांचे आणि शिक्षकांचे कौतुक प्राप्त करू शकाल. भाग्यांक 4. भाग्य रंग चॉकलेटी आणि करडा. उपाय: सोन्याची चैन जी पोटापर्यंत स्पर्श करते ती घातल्याने आरोग्यासाठी चांगले आहे. सिंह रास. केतूच्या नक्षत्रातील बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना मानसिक शांती प्राप्त होणार आहे. मालमत्ता किंवा कार खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आत्मविश्वास द्विगुणित वाढणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे. आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल. तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणांचा आनंद लुटा. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल. तारे पाहिल्यास तुम्ही आपल्या मित्रांसोबत एक उत्तम संध्याकाळी व्यतीत करणार आहे. कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त चांगली नसते. सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल. म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या.
या सप्ताहात तुम्ही घर, कुटुंबातील सजावट किंवा त्याच्या दुरुस्तीवर आपले बरेच धन खर्च कराल. अंदाज तुम्हाला सुरुवातीमध्ये नसेल, परंतु हे खर्च तुम्हाला येणाऱ्या काळात आर्थिक तंगी उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. नातेवाईकांकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात काहीसा आराम देणारी सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ देण्यात यशस्वी राहाल. अशात त्याला वाटेल की तुम्ही त्यांची काळजी घेतात, यासाठी त्यांच्या सोबत चांगली वेळ घालवा आणि त्यांना काही तक्रारीची संधी देऊ नका. आपण आपल्या प्रत्येकावर अत्यधिक विश्वास ठेवता आणि आपल्या वैयक्तिक जीवनातील प्रचलित परिस्थितीबद्दल त्यांना माहिती देतात. हा सप्ताह कार्यक्षेत्रात कामामध्ये तुमच्या दक्षतेची परीक्षा घेणारा सिद्ध होईल. अशात इच्छेनुसार परिणाम प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या प्रयत्नांवर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असेल, म्हणून तुम्ही आपल्या मोठ्यांच्या अनुभवाचा वापर करू शकतात. या आठवड्यात शिक्षणामध्ये यश मिळविण्यासाठी आपण आपल्या ध्येयांवर प्रतिबद्ध असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपली संगती सुधारा आणि आपल्याबरोबर चुकीच्या गोष्टी करण्याची सवय लावणाऱ्या लोकांना दूर करा. कारण जरी आता तुम्हाला त्याचे नकारात्मक परिणाम दिसत नसेल, परंतु नंतर यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला बरेच दुष्परिणाम भोगावे लागतील. भाग्यांक 3. भाग्य रंग केशरी आणि पिवळा. उपाय: गहू आणि गूळ गाईला खाऊ घातल्याने आरोग्य छान राहील. तूळ रास. केतूच्या नक्षत्रातील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना फायदाच फायदा होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नफा प्राप्त होणार असून व्यवसायात विस्तारही होणार आहे. नवीन काम सुरू करणाऱ्यांसाठी हा शुभ दिवस असणार आहे. पांडुरंगाच्या कृपेने तुम्हाला धार्मिक यात्रा घडणार आहेत. विष्णूची कृपा तुमच्यावर राहणार असून तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. ताणतणाव: दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. तुमचे चुंबकसदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमॅन्टिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप खूप रोमॅन्टिक असणार आहे. आज काही चिंता तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकते. त्याच चिंतेला दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या घरच्यांसोबत बोलले पाहिजे. शक्यता आहे की या सप्ताहात तुम्हाला अंगदुखी किंवा तणावाने जोडलेल्या समस्यांचा सामना करावा लागेल. अशात आपल्या शरीराची काळजी घेऊन कुठल्याही आजाराला घेऊन निष्काळजीपणा करू नका, अथवा ती समस्या पुढे जाऊन तुमच्यासाठी समस्याचे कारणही बनू शकते. या वेळात तुम्ही आपल्या किमती वस्तू पुन्हा खरेदी करून किंवा त्या ठेवून आपले काही धन खर्चही करताना दिसाल, कारण ही वेळ तुमच्यासाठी बराच आर्थिक नफा घेऊन येईल. या कारणाने तुम्ही बरेच गरजेच्या कार्यावर तुम्ही खर्च करण्याची योजना बनवू शकतात. काही लोकांसाठी कुटुंबात कोणी नवीन पाहुणा येण्याचा आनंद आणि उल्हास असेल. यामुळे घरात नवनवीन पक्वान्न बनतील आणि सोबतच तुम्हाला बऱ्याच वेळेनंतर पूर्ण कुटुंबासोबत बसून आणि वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. या सप्ताहात आधीच्या पेक्षा सर्व गोष्टी कार्यक्षेत्रात उत्तम दिसतील.
यामुळे तुमचा खराब दृष्टिकोनही चांगला होऊ शकेल आणि तुम्ही आता प्रत्येक कार्याला अधिक ऊर्जेने यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसाल. तुमची ही मेहनत पाहून तुमचे अधिकारीही तुमच्याशी आनंदी होतील. यामुळे तुमच्या वेतन मध्ये वृद्धी होण्याचे योग बनू शकतील. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील, कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांना समजण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठा निर्णयही घेऊ शकतात. भाग्यांक 3. भाग्य रंग केशरी आणि पिवळा. उपाय: कंटाळवेपणा दूर करण्यासाठी वाहत्या पाण्यात माशांसाठी अन्न वितरित करा. मेष रास. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ शकतो. नातेवाईक, मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. तुमची खुबी आज लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेचे पात्र बनवेल. सप्ताहात तुम्हाला विशेष रूपात दारू किंवा अन्य नशिल्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे, कारण या काळात तुम्हाला आरोग्यहानी होऊ शकते, सोबतच तुमच्या तणावात वाढही होऊ शकते. या राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्ट्या हा सप्ताह बराच चांगला राहण्याची अपेक्षा आहे, कारण ग्रहांची दशा आणि दिशा यावेळी तुमच्यासाठी बरीच अनुकूल स्थितीमध्ये दिसत आहे. अशात तुम्ही प्रॉपर्टी किंवा जमिनीने जोडलेले काही कोर्ट कचेरीच्या गोष्टींमध्येही यश मिळवू शकतात. या सप्ताहात कुटुंबात सामंजस्य बसवण्यासाठी तुमचा जीवांसाठी तुमची मदत करेल आणि ते यासाठी तुमच्याकडे अधिक मदतगार सिद्धही होऊ शकेल. योग हेही बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल. या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या योजनांना प्रत्येकासमोर बोलण्यात डगमगत नाही तर तुम्ही आपल्या परियोजना खराब करत आहे, कारण शक्यता आहे की तुमचे विरोधीही तुमच्या या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला हानी देऊ शकतात. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह नवीन अपेक्षा घेऊन येण्याची शक्यता आहे. अशात तुम्हाला आपल्याकडून प्रयत्न कायम ठेवले पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे, कारण असे करून संभवत परिणाम आपल्या अनुकूल प्राप्त होऊ शकतील. भाग्यांक 3. भाग्य रंग केशरी आणि पिवळा. उपाय: मनी प्लांट मध्ये पाणी टाका. धनु रास. आहार व्यवस्थित घ्या. विशेषतः अर्धशिशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे, अथवा गरजेच्या वेळी तुमच्या जवळ पैशाची कमतरता होऊ शकते. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटुंबातील सदस्यांना मदत करा. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राईजमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जावान वाटेल. सप्ताहात तुम्हाला अनुभव येईल की आसपासचे लोक तुमच्याकडून अधिक मागणी आणि अपेक्षा करत आहे. अशात
तुम्ही त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर अतिरिक्त दबाव वाटेल, परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की जितके तुम्हाला शक्य असेल त्यापेक्षा अधिक वाचन कुणालाही देऊ नका अथवा फक्त दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी स्वतःला विनाकारण तणावात ठेवू नका. या सप्ताहात तुम्हाला कमिशन, लाभांश किंवा रॉयल्टीच्या कार्यासाठी काही मोठा फायदा होईल. सोबतच तुमच्यापैकी काही लोक अशा काही योजनेमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील ज्यामध्ये नफ्याची शक्यता दिसत आहे आणि विशेष ही आहे. या सप्ताहात तुमचा कोणी जवळचा किंवा घरातील सदस्य तुमच्या प्रती खूप वेगळाच व्यवहार करू शकतो. यामुळे तुम्हाला जरा असहज वाटेल. सोबतच तुम्ही त्यांना समजण्यात ही जवळपास आपला भरपूर वेळ आणि ऊर्जा व्यर्थ करू शकतात. तुमचा स्वभाव या सप्ताहात आळशी होईल, यामुळे तुम्ही विपरीत परिस्थितीचे आकलन करण्यात असमर्थ असाल. या काळात तुम्ही इच्छा नसताना आपल्या विरोधींवर दुर्लक्ष करू शकतात, ज्याचा लाभ घेऊन तुमचे शत्रू कार्यस्थळी तुमच्या विरुद्ध काही मोठी योजना बनवू शकतात. पूर्वीच्या काळात आपल्याला न मिळालेल्या संधी या आठवड्यात मिळतील. त्यानंतर जर आपणास आपला हरवलेला सन्मान इतरांसमोर आणायचा असेल तर या आठवड्यात आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. यासाठी आत्ताच तयारी सुरू करा आणि आवश्यक असल्यास एखाद्या चांगल्या कोचिंग किंवा शिकवणीमध्ये प्रवेश घ्या. आपले ज्ञान वाढवा. भाग्यांक 2. भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा. उपाय: चांदीच्या वाटीत दही ठेवून चांगला आर्थिक जीवन प्राप्त करा. कुंभ रास. आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या गोष्टी आज तुमच्या जवळच्यांना समजणार नाही, त्यामुळे तुम्हाला चिंता वाटेल. मागील सप्ताहात अपचन, गुडघेदुखी, डोकेदुखी सारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. पूर्वीच्या अनुमानानुसार या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारेल, कारण यावेळी तुमचे आपके धन प्रत्येक प्रकारे संचय करण्यात यशस्वी व्हाल. या काळात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी काही मोठे निर्णयही या काळात घ्यावे लागतील, म्हणून प्रत्येक निर्णय घेताना घाई, गर्दी करू नका आणि धैर्याचा साथ खूप समजदारीने करून कुठलाही निर्णय घ्या. तुमचा ऊर्जावान, मनमोकळा आणि गर्मजोशी भरलेला व्यवहार तुमच्या आसपास, खास करून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद देईल. या कारणाने तुम्हाला आपल्या आई, वडिलांचे प्रेम आणि स्नेहप्राप्तीही होईल. या आठवड्यात जे लोक घरापासून दूर राहतात त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची संधी मिळू शकते. यावेळी
नाते भावनिकदृष्ट्या मजबूत असतील आणि घरगुती भोजनाचा आनंद घेताना देखील दिसाल. अशा प्रत्येक परिस्थितीत स्वतःला बळकट ठेवा आणि हे विसरू नका की आपण आणि आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्यापासून दूर राहून परीक्षा देत आहात. भाग्यांक 9. भाग्य रंग लाल आणि मरून. उपाय: स्थिर आर्थिक परिस्थितीसाठी देवी दुर्गा, सिंहवाहिनी, सिंहांवर बसलेली अशा चित्र, मूर्तीची पूजा करा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमचा सपोर्ट हा मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते, त्यामुळे तुम्ही मला जास्तीत सपोर्ट करा. आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल.